मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026ची दुपारची वेळ आणि वाडा तालुक्यातील कोणसई गावात मृत्यूचा काळ बनून आला। या महिला हुंदका भरून अक्साबक्सा रडत आहेत, कारण एका स्फोटाने संपूर्ण गाव परिसर हादरले आणि त्यात निर्दोष कामगारांचा मृत्यू झाला। हे पाहून वाडा तालुक्यात बेकायदेशीरपणे उभारलेल्या फटाका कारखान्यातील दारू गोळ्याच्या स्फोटाने रोजगारासाठी धडपडणाऱ्या कामगारांच्या जीवाशी खेळ करून अक्षरशः शरीराच्या चिंधड्या उडवल्या। कारण अनधिकृतपणे फटाका कारखाना उभारून त्यातच कोणतेही प्रशिक्षण न देता गोरगरीब स्थानिक महिलांना सुरक्षेच्या कोणत्याही साधनांशिवाय रोजगाराची आशा अपेक्षा दाखवून जीवनाशी खेळ केला आणि आज जीवांचा बळी घेत अर्धा डझन महिलांना गंभीर दुखापत भोगावी लागली। या संपूर्ण घटनेने पालघर जिल्हा हादरला असून हे सर्व उद्योग कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते असा सवाल आता निर्माण होत आहे। एरवी दारूच्या भट्ट्या म्हणा की खोदकाम म्हणा, अशा ठिकाणी प्रशासनाचे कारवाईसाठी हात त्वरित पोहोचतात, मात्र एवढा मोठा साठा अनधिकृतपणे ठेवून कोणतीही परवानगी न घेता त्यातच प्रशासनालाही गंध न येता हा मृत्यूसाठी जबाबदार असलेला उद्योग कसा सुरू राहिला? या अनधिकृतपणे उभारलेल्या कारखान्यांच्या जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत।